भूमिका घेताना दिसत आहेत। करवीर नगरी कोल्हापूरमध्ये काल तर मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता अगदी जल्लोषात गेलेले होते महाडिक, पण त्या ठिकाणी अखेरच्या वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आलेली आहे। कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासात रात्रभरापासून आपण म्हणूया आतापर्यंत काय काय घडलेलं आहे राजकीय दृष्ट्या। खरं पाहिलं तर लागवी काल दिवसभर मॅरेथॉन बैठका खरं तर महायुतीच्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि सोबत असणारे इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना घेऊन या जागा वाटपाचा तिढा कुठेतरी सोडवताना आपल्याला पाहायला मिळालं। एकूण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर साधारणतः जो पूर्वीचा फॉर्म्युला होता 33-33-15 म्हणजे भाजपला 33, शिवसेनेला 33 आणि राष्ट्रवादीला 15, त्याच्यामध्ये खरं तर आता रस्सीखेच होताना पाहायला मिळते। भाजपचे सध्या जागा आहेत त्या 34 जागांवरती भाजप कुठेतरी एक ॲग्रेसिव्ह भूमिका घेताना पाहायला मिळते, तर शिंदेची शिवसेना आहे ती साधारणतः 32 जागांवरती या ठिकाणी कुठेतरी तडजोड करताना आपल्याला पाहायला मिळते आणि राष्ट्रवादी आहे ती 15 जागांवरती या ठिकाणी कुठेतरी एक ठाम असल्याचं आपल्याला दिसून येते। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर एकूण या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये रंगत अशी आलेली आहे की अनेक इच्छुक उमेदवारांनी जो फॉर्म भरला होता, विशेषतः क्रिश महाडिकनं जो फॉर्म भरलेला होता तो देखील या ठिकाणी माघारी घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्याचं देखील कळतंय, कारण फॉर्म भरताना खरं तर यादी जाहीर झाली नव्हती आणि तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरला आणि तो फॉर्म भरल्यानंतर जे शिवसेनेचे काही तिथले नगरसेवक होते, माजी नगरसेवक होते आणि काही नेते होते त्यांनी प्रचार करण्यासाठी खरं तर नकार दिला आणि त्यामुळं हा अर्ज आहे तो माघार घेण्यासाठी त्यांना खरं तर जाहीर करावं लागलेला आहे। साधारणतः आज आणि उद्यामध्ये ते अर्ज जो आहे दाखल केलेला अर्ज आहे तो मागे घेतील। मात्र एकूणच महायुतीचं जागा वाटपाचं जे घोडं आहे ते अद्याप या ठिकाणी खरं तर कुठेतरी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज संध्याकाळपर्यंत हे सुटेल असं सांगितलं गेलेलं आहे। काही 7 किंवा 5 जागांवरती तिढा जो आहे तो सध्या कायम आहे आणि त्याचं जे आता जे पुढची स्टेप म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या दरबारी हे 5 ते 7 जागांचा तिढा आहे तो गेलेला आहे। त्यामुळे तिथून जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत कोल्हापूरच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिला जाणार नाहीये असं देखील सांगितलं गेले। मात्र सर्वच उमेदवारांचा तयारीनं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।